म्हणजे काय आहे, सगळे व्यावसायिक असल्यामुळे इतके हुशार असतात, की 8 वाजता एक मेसेज करायचा. मग ग्रुप ॲडमिननी सांगितलं, की तो परत मेसेज करायचा, पण मी मेसेज पाहिलाच नाही म्हणून सांगायचं. आणि मग 2-3 तासांनी टाकायचा. मग पुन्हा एकदा काहीतरी करायचं, संध्याकाळी पण एकदा मेसेज टाकायचा. म्हणजे दिवसातनं 3दा जर त्याला पोस्ट करायचा असेल, तर किती छान कल्पना आहे. म्हणजे माझी जाहिरात 3-3 वेळा जर गेली, तर 500-600 लोकांपासनं 100 लोकं तरी नक्कीच वाचतील. जर मी एकदाच टाकलं, तर कोणीही नंतर बघत नाही हो. तुम्ही ज्या वेळेला पोस्ट टाकता, त्यावेळेला 10 लोकं बघत असतील. पण तुमची जर पोस्ट 3-3दा झाली, तर पुन्हा-पुन्हा ती पोस्ट वाचली जाईल की नाही, असं एक त्याच्या मागची कल्पना असावी, असं मला वाटतं. आयडिया तर चांगली आहे, पण ॲडमिनला हेच काम आहे, की ॲडमिनला किती वेळा ते करायला लावायचं आणि त्यांनी किती वेळा करायचं पोस्ट. तर हे WhatsApp ग्रुप चालवणं म्हणजे कसं आहे माहिती आहे का? तारेवरची कसरत आहे. खरंच. म्हणजे आता जाहिरात करायचं जर ते इतके एक्सपर्ट आहेत, तर त्या ग्रुपमध्ये सुद्धा ते एक्सपर्टच झालेले असतात. कारण कसं असतं, की ग्रुपमध्ये सर्व प्रकारची लोकं असतात. एकदा ठरलंय ना, की तुम्ही त्या पोस्टमध्ये नाव, पत्ता, फोन नंबर, तुमचं नाव, मोबाईल नंबर सगळंच टाकायला पाहिजे. पण एका वेळेला सगळं करायचं नाही. ही आयडिया कशी आहे? आयडिया चांगली आहे. पण मग बाकीचे पण लोक असं करायला लागतील. तुमचं बघून, तुम्हाला आदर्श मानून 500 लोकं अशा पोस्ट टाकायला लागल्या, तर सगळ्यांनाच ॲडमिनला सांगावं लागेल आणि मग ते त्याच्यामध्ये सुद्धा अंतर्गत वादविवाद निर्माण होऊ शकतात. म्हणजे बघा शेवटी काय आहे, त्यांनी एकदा असं केलं तर ठीक आहे, दोनदा केलं, तीनदा केलं. शेवटी मनोनिग्रह आहे. प्रत्येकाच्या आयडिया वेगवेगळ्या असतात. जाहिरात करायचे प्रकार वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे माणूस करत असतो. ही सगळी गंमत-जंमत WhatsApp ग्रुपमध्ये असते मित्रांनो. WhatsApp ग्रुपमध्ये जाहिरात करून आपल्याला व्यवसाय मिळेल, असं काही अंशी खरं आहे, की माझी जाहिरात जर जास्त वेळा दाखवली गेली, समजा तुम्ही टीव्हीवर जाहिरात करत आहात, की बाबा मला क्रिकेटच्या मॅच वेळेला जाहिरात पाहिजे, मला सिनेमाच्या आधी जाहिरात पाहिजे. त्याला म्हणतात प्राईम टाईम. नाहीतर नको त्या दुपारच्या वेळात झोपलेलं असताना मी जाहिरात करून काय उपयोग आहे? असंही वाटू शकतो. म्हणून प्राईम टाईमला रेट जास्त असतं. असं असतं. धन्यवाद. मित्रांनो, बऱ्याच जणांना 500-500, 600-600 लोकं जेव्हा ग्रुपमध्ये असतात, तेव्हा पोस्ट करायची एवढी घाई असते आणि मग ते मेसेज डिलीट करून टाकतात किंवा आपलं नावच टाकायचं नाही, आपला मोबाईल नंबरच टाकायचा नाही. मग ग्रुप ॲडमिनला कामाला लावायचं. मग ग्रुप ॲडमिनने सांगितल्यानंतर पुन्हा पोस्ट करायचा. म्हणजे 2दा जर तुम्हाला पोस्ट करायचं असेल, तर ही किती छान आयडिया आहे. दिवसातनं एकदा जाहिरात करायला परवानगी आहे. एकदा फोटो टाकायचा. मग ग्रुप ॲडमिनला सांगायचं. मग ग्रुप ॲडमिनने सांगितलं की पुन्हा पोस्ट करायचा. परत नाव टाकायचं. असं 2दा तरी सहज पोस्ट करता येतं.